महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। रत्नागिरीमध्ये 13 घुसखोर बांगलादेशींना अटक। दहशतवाद विरोधी पथकाची नाखरे गावामध्ये कारवाईची मोठी कारवाई। जून महिन्यापासून अवैधरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांसाठी आरएसएस मैदानात संघाच्या 72 समन्वयकांकडे एक है तो सेफ हे जबाबदारी। लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर आरएसएसचं विशेष लक्ष। अभिनेते आणि शिवसेना नेते गोविंदाला जीवे मारण्याची धमकी। गोविंदाच्या तक्रारीनंतर जुहू निवासस्थानाची सुरक्षा वाढवली। गोविंदा शिवसेनेचे स्टार प्रचारक। सरकारी शिष्यवृत्तीमुळे ओबीसींच्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती। राज्यातील 75 विद्यार्थी लाभार्थी ठरले। ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी। लाभार्थी रोहित दिवसे यांची माहिती। इथेनॉल उत्पादकांसाठी आनंदाची बातमी। दर वाढण्याची शक्यता। इथेनॉल उत्पादकांच्या दरवाढीचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे। दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता। ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई वाढून दर 6.21%वर। खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये 14 महिन्यातली सर्वाधिक वाढ। बँकांच्या व्याजदरातील कपात लांबणीवर पडण्याची शक्यता।